ट्रॅक्टर हे शेतीसाठी खूप महत्त्वाचं यंत्र आहे, जे शेतकऱ्यांना विविध शेतीची कामं सोप्या आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यास मदत करतं। केंद्र सरकारने ट्रॅक्टरला GPS आणि ब्लॅक बॉक्स सारखी उपकरणं सक्तीने बसवण्याची तरतूद केली आहे। ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर सतेज पाटलांनी केंद्राच्या या निर्णयाविरोधात आता आंदोलनाची भूमिका देखील घेतलेली आहे। सविस्तर पाहूयात। विमानासारखा ट्रॅक्टरला GPS ब्लॅक बॉक्स लागणार। नवीन नियमामुळे ट्रॅक्टरच्या किमती वाढणार। शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार असल्याचा आरोप। कोल्हापुरातून सतेज पाटलांचा ब्लॅक बॉक्सला विरोध। केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेत GPS आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे। 18 जुलैला याबाबत केंद्राने अधिसूचना काढली आहे। मात्र या विरोधात 18 ऑगस्ट पर्यंत हरकती नोंदवण्याचे आमदार सतेज पाटील यांनी आवाहन केले आहे। हॉलेज ट्रॅक्टरसाठी GPS ट्रॅकिंग डिव्हाइस। ट्रॅक्टरमध्ये AIS 140 प्रमाणित लोकेशन ट्रॅकर बसवणे बंधनकारक। अपघाताची नोंद ठेवण्यासाठी इव्हेंट डेटा रेकॉर्डर अनिवार्य। ट्रॉलीसाठी मेकॅनिकल कपलिंग, इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक। मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झालाय। ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला। सतेज पाटील यांनी या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं आहे। 18 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय। त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे पाठवावेत अशी आमची विनंती आहे। आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये। त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे। केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवीन मसुदा। जुन्या वापरात असलेल्या ट्रॉली बदलाव्या लागणार। शेतकऱ्याला 8 ते 15 हजार रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार। शेतकऱ्यांना आधीच महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन खर्चात वाढ यांचा सामना करत असताना अशा वेळी हे नवे नियम आणखी अडचणीत टाकणारे आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। तुम्ही उठताय आणि GPS बसवा, ब्लॅक बॉक्स बसवा, हे सगळं निव्वळ शेतकऱ्यांना आणि त्रास देण्याजोगं आहे। आणि हे नुसतं कोणाची तर पोट भरण्यासाठी वेगवेगळे नियम काढायचे विनाकारण हे जर लोकांना त्रास देण्याचा उद्योग या शासनाने बंद करावा आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या कायमस्वरूपी तो कर्जबाजारी होऊ नये यासाठी काही कायमस्वरूपी योजना त्यांनी अंमलात आणाव्या। बॉक्स बसवण्याच्या मागचा त्याचा उद्देश कोणता आहे? तो बॉक्स बसवून ट्रॅक्टरवाल्याला काय फायदा होणार आहे? काय ऍक्सिडेंट व्हायचं थांबणार आहे? का विमानाचा ऍक्सिडेंट थांबणार आहे त्यापासून? आणि त्याचं नुकसान असं वाटतं की मला ते नुकसान म्हणण्यापेक्षा त्यांचा कोणाचा जर फायदा होत असेल आणि शेतकरी नुकसान होणारच, पण ते शेतकऱ्याला ती ब्लॅक बॉक्स बसवण्यापेक्षा खातात जरासं निम्म्या किमतीत आणले तर बरं होईल। आज शेतीच्या कुठल्याही याला भाव नाही आहे, म्हणजे कुठल्याही मला भाव नाही आहे। आणि तो ब्लॅक बॉक्स आधी ते रिफ्लेक्टर लावायची ज्या गोष्टी आता शासनाने केलेल्या आहेत किंवा तो जाहीर करणार आहेत, तसं बघितलं तर माझ्या मते हे कुठल्या जे कॉन्ट्रॅक्टरचं पोट बांधण्यासाठी आणि केंद्र शासनातले जे मंत्री आहेत किंवा राज्य शासनातील मंत्री आहेत त्यांना अजून ह्यात भ्रष्टाचार कसा वाढेल याच्यासाठी यांचं हे चाललेलं सगळं कारस्थान आहे। शेतकऱ्यांना हे परवडण्याजोगं नाही। ट्रॅक्टरमुळे शेती अधिक आधुनिक आणि फायदेशीर बनली आहे। मात्र केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।